स्ट्राइकर और प्रिंसेस जैनब इनके बीच का मुकाबला 4 ओवर का मुकाबला आ रहा है। दोनों कैप्टन ध्यान में रखना है। प्रिंसेस जैनब और उमर स्ट्राइकर, ये 4 ओवर का मुकाबला है और इसमें जीतते हो तो आगे जाने का मौका, हारते हो तो हार जाना होगा, टूर्नामेंट को छोड़ना होगा। अमान ये आखिरी मौका है, इसके बाद जीतते हो तो आगे जाने का मौका, हारते हो तो इस टूर्नामेंट को अलविदा कहना होगा, इस टूर्नामेंट का सपना अधूरा रहेगा। तोकिर पावस्कर ये आखिरी होगा, इसके बाद ये नॉकआउट है, इसके बाद जो जीतेगा उसको आगे जगह के इस मुकाबले में। सभी दर्शकों को और हमारे स्पॉन्सर का हम तहे दिल के साथ स्वागत भी करते हैं, आभार भी व्यक्त करते हैं। कादिर साखरकर साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन आसनस्तोबा आपलं सहर्षण हार्दिक स्वागत आहे। कादिरबाई साखरकर साहेब यांचं आगमन झालेलं आहे या स्पर्धेच्या निमित्तानं आणि हे दृश्य तुम्हाला दाखवलं जात आहेत समुद्रातले लाटा आणि त्याच्यावरती सवार आमचे कॅमेरामॅन खूप चांगला वर्क देखील करतायत। समुद्राची लाटा खूप चांगलं दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आमचे कॅमेरामॅन देखील करतायत। मॅचला होईल सुरुवात। नाव बॅक टू क्रिकेट। पहिला बॉल ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिली, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि प्रिंसेस जैनब ने टॉस जीतने के बाद इस मुकाबले में बैटिंग करने का फैसला किया। स्ट्राइकर रेट पर बल्लेबाज मैदान के अंदर नबीन, नॉन स्ट्राइकर रेट पर अमान, गेंदबाजी करने के लिए तोकिर पावस्कर। अच्छी गेंद थी, ऑन साइड की तरफ गेंद दिया, जड़ में गेंद थी, उस गेंद को एक ही रन मिनट बना के सिंगल है या डबल वो भी देखने वाले। 2 रनों का इशारा बम और 2 रनों के साथ स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ टीम का टोटल 3 रन पर बगैर किसी नुकसान के। और ये बहुत अच्छी गेंद थी, जगह बनाकर बहुत अच्छे खूबसूरती के साथ इस गेंद को नबील ने एक्स्ट्रा कवर की तरफ खेला। गेंद डीप एक्स्ट्रा कवर की तरफ चली गई। रन अब जाकर 2 रनों के साथ इजाफा होता हुआ टीम का टोटल 5 रन। बैटिंग करने वाली टीम प्रिंसेस जैनब। एलिमिनेटर का मैच जो जीतेगा वो आगे की तरफ जाएगा क्वालिफायर 2 में। तोकिर पावस्कर 5 रन अभी तक खर्च किए गए। ऑन साइड पर 3 फील्डर, ऑफ साइड पर 3 फील्डर। फुल टॉस है, कहा छोड़ने वाले गए, मिला मौका, जड़ दिया चौका। बल्ले के बीचों बीच खराब गेंद, उसके ऊपर सही नसीहत आपने देखी। फुल टॉस पर नबील टूट पड़े और लॉन्ग ऑफ के ऊपर से 4 रनों के लिए स्कोर 9 रनों पर पहले ओवर का खेल समाप्त है। बैटिंग करने वाली टीम प्रिंसेस जैनब की आप देख रहे हो। उमर स्ट्राइकर टॉस आने के बाद फील्डिंग कर रहे हैं। इस मुकाबले में जीतते हो तो आगे जाने का मौका है, हारते हो तो टूर्नामेंट का सपना यहीं पर अधूरा रहेगा। ट्रॉफी की तरफ, टाइटल की तरफ जाना है तो जीतना बहुत जरूरी है। और दूसरे ओवर के अंदर मुनीब आए, पहले ओवर में 9 रन आए। मुनीब तैयार, राउंड द विकेट अमान के खिलाफ। अमान पहली मर्तबा स्ट्राइक रेट पर इस मुकाबले में। फुल टॉस है, शानदार स्ट्रोक है, खिलाड़ी को चीरती हुई गेंद बाउंड्री के बाहर। 4 रनों के लिए स्कोर तेजी के साथ बढ़ता हुआ टीम का टोटल अब जाकर 13 पर पहुंच गया है। मुनीब के खिलाफ अमान ने 4 जड़ा। मुनीब तैयार और शॉट सिलेक्शन अच्छा नहीं है। और ये देखिए पहली गेंद के ऊपर इरादे स्पष्ट किए थे, दूसरी गेंद के ऊपर मुनीब ने भी जवाब दिया। क्या हुआ था इस गेंद के ऊपर? स्पोर्ट स्ट्रीम इस चैनल पर देखिए, बैकफुट पर ज्यादा चले गए थे, जगह बनाकर खेलना चाहते थे और गलत शॉट, विकेट गिरा। बॉक्स टाइप सीधी गेंद बाहर चली गई, पहला विकेट गिरा। अमान आउट 13 पर। रैयान और अब जाकर गेंद शायद 2 रनों के लिए चली गई है। 2 रनों के साथ स्कोर अब जाकर 15 पर पहुंचता हुआ। अरमान है वहां पर, मगर अरमान रोक नहीं पाए।
अब बार का शराब जाकर लगातार दूसरी मरतबा 2 रनों का हुआ। इसके पहले भी 2 रन आए, अब जाकर 2 रन आए। 2 रनों के साथ स्कोर 17 पर पहुंचता हुआ। हमारे साथ इस टूर्नामेंट की जो दास्तान लिखने का काम कर रहे हैं वो साइम है। 17 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 2 गेंदें बची है मुनीब की इस ओवर की। फुल टॉस है, कड़क स्ट्रोक है, चीरती विकेट बाउंड्री के बाहर। कड़क है, बेधड़क है और ये बंदा रयान क्लास है। बल्ले के बीचों बीच फुल टॉस गेंद थी, जमीन को आग लगाने वाला स्ट्रोक। और बल्लेबाज अब जाकर मैदान के अंदर रयान बहुत शानदार स्ट्रोक खेलते हुए स्कोर अब जाकर आगे बढ़ता हुआ। टीम का टोटल कुल मिलाकर अब जाकर 21। दूसरे ओवर के अंदर 21 रन बन गए। पहले ओवर में 9 रन आए थे और उसके बाद मुनीब आए तो अब तक इन्होंने 12 रन दिए हैं। आखिरी गेंद अभी भी बची हुई है। रयान ने जो स्ट्रोक खेला उसके ऊपर इन्होंने कहा जाइए, बहुत दूर गेंद चली गई, इसको ढूंढ कर लाइए। रयान ऑन स्ट्राइक, मुनीब तैयार। ओ कदम का इस्तेमाल किया था, आगे की तरफ आए थे। गेंदर बनने का ताल्लुक ने विकेट कीपर चकमा खाए। पहले बल्लेबाज ने चकमा खाया, उसके बाद विकेट कीपर ने चकमा खाया। इस ओवर में 12 रन आए, पहले ओवर में 9। टीम का टोटल 21। 2 ओवर का खेल समाप्त, 22 माफ करना, यानी आखिरी गेंद के ऊपर सिंगल था। 22 22 रन। बैटिंग करने वाली टीम प्रिंसेस जैनब। इस ओवर में 13 रन आए। गेंदबाजी करने के लिए तौकीर पावस्कर, जिन्होंने पहला ओवर 9 रन का किया था और एक शिकार इन्होंने किया था। तौकीर ने कहा मैंने किया शिकार, मेरी मेहनत नहीं जाएगी बेकार। और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओ अच्छी गेंदबाजी, अच्छी गेंदबाजी है। गेंदबाजी करने के लिए मुनीब आए, उनको विकेट नहीं मिला था, माफ करना मुनीब को मिला था। मुनीब को विकेट मिला, वो अमान का विकेट था। उसके बाद अब जाकर तौकीर पावस्कर के खिलाफ हल्ला बोला जा रहा है। स्कोर 27 रन पर, 27 ऑन बोर्ड। नो बॉल का इशारा बन दिया। और अब बारिश की धीमी धीमी बूंदी जो मैदान पर आ रही है। स्ट्राइकर पर नबील थे, इस गेंद को समझ पाए। गेंद और बल्ले का ताल्लुक ने हुआ। लाइन बिल्कुल अच्छी थी, टप्पा बिल्कुल अच्छा था। गेंद और बल्ले के बीच में छिड़ी गई जंग, चढ़ा के रंग में भंग खिलाड़ी खेल रहे हैं। तो किर पावस्कर तैयार और क्लीन बॉल। गेंद टप्पा खाने के बाद सीधी जाकर विकेट पर लगी। बल्लेबाज आउट होकर डकआउट की तरफ। नबील आउट हो गए। 27 रनों पर ये झटका नंबर दूसरा लगा। पहले अमान आउट, उसके बाद नबील आउट पे। तौकीर पावस्कर ने अब जाकर शिकार किया। इसके पहले मुनीब ने शिकार किया, डब्ल्यू की तलाश में थे। और उसके बाद तौकीर भी डब्ल्यू की तलाश में थे। बहुत बड़ा विकेट। 27 पर 2 प्रिंसेस जैनब। नए बल्लेबाज मैदान के अंदर। स्ट्राइकर इन पर सईद आने के साथ बहुत अच्छा स्ट्रोक, बहुत अच्छी फील्डिंग सलमान द्वारा। उच्च कोटि की फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। नो बॉल का इशारा, कड़क स्ट्रोक है। सईद के बल्ले से दमदार स्ट्रोक, वजनदार स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर। नो बॉल का इशारा हुआ और 5 रन मिलेंगे। 32 पर टीम का टोटल पहुंच गया। तीसरा ओवर चल रहा है। बैटिंग करने वाली टीम प्रिंसेस जैनब। तौकीर पावस्कर महंगे साबित हो रहे हैं। अच्छी गेंद, बहुत अच्छा स्ट्रोक, गेंद बाउंड्री के बाहर। दूसरी गेंद के ऊपर दूसरा चौका। सईद ऑन फायर। स्कोर 36 पर पहुंच गया। ओवर की समाप्ति, 3 ओवर का केस समाप्त है। 36 धाबा धाव पर कबर दिया। 3 षटकांचा केस समाप्त झाला। बॅटिंग करणारा संघ प्रिन्सेस जैनब। टॉस विजय झाल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्यात आली। 3 ओव्हरमध्ये 2 फलंदाज गमावलेत। पहिली विकेट अमानची मिळाली, त्याच्यानंतर दुसरी विकेट नबील आणि मैदानामध्ये सईद आलेल्या 2 चौकार ठोकलेत मैदानामध्ये। रयान, ओ काय बॅटिंग करतो रयान देखील। सरफराज गोलंदाजी मार्कवरती आले, त्याचं स्वागत केलं एक चौकारानं।
धाबा मांडलेत. धावफलकावरती धाबा झाले ते एकूण 40 धाबा. 40 धाबा धावफलकावरती आहेत. सरफराज गोलंदाजी मार्क वरती आले, त्याच्या विरोधात तुटून पडलाय अक्षरशः बॅटर रयान. आडव्या बॅटचा वापर केला, ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आहे. आणि आता या बॉलवरती पंचांचा सिग्नल पंचांनी नकारला. एक सिंगल पूर्ण झाली आहे. एका सिंगलनं धावफलक 41. सरफराज गोलंदाजी मार्कवरती आले. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं अंतिम षटक चालू आहे. गोलंदाजी करणारा संघ उमर स्ट्रायकर अडचणीमध्ये आहे. काही टॉस आल्यानंतर क्षेत्ररक्षण करता बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरला. आणि या बॉलवरती सईद तयार नव्हते. डेड बॉलचा इशारा होईल. धाबा झाले ते एकूण 41 धाबा. गोलंदाज सरफराज सईद यांना मागच्या ओव्हरमध्ये 2 चौकार ठोकलेत. 2 बॉल झाले, 4 बॉल शिल्लक. बॅकफुटवर गेलेत, ऑन साईडला दिशा दिली. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळालाय, परंतु 2 धाबांचा इशारा देखील झालाय. अब्दुल रहमानने प्रयत्न केलाय, परंतु पंचांनी 2 धाबांचा इशारा केलाय. मला वाटतं पाय त्या ठिकाणी गेला त्याचा. फुल टॉस चेंडू ऑन साईडला खेळले, क्षेत्ररक्षक होते, त्याला भेदत. आता किती धाबा आहेत? 4 धाबांचा इशारा. चार चेंडू झालेले आहेत. 47 धाबा. 47 ऑन बोर्ड. 47 धाबा. सरफराज मागणी ठरले, त्याच्या विरोधात तुटून पडलाय बॅटर सईद. हा बॉल प्रेशर. 2 धाबा मिळणार. प्रेशर पाहायला मिळाला गोलंदाजावरती. बॅटर खूप चांगली बॅटिंग करतायत, त्यांची बॅट बोलते. तो मैदानामध्ये सईद. धाबा 49 वरती. हा बॉल चांगला, फटका चांगला आहे. खराब क्षेत्ररक्षण हाताला लागून धाबा 2 गोशांकी क्षेत्राकडे. धावफलकावरती धाबा आहेत 51. 51 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल मला वाटतं शिल्लक आहे सरफराजचा. पावल्यांचा वापर. वा, काय क्षेत्ररक्षण केलं अब्दुल रहमाननं. आणि त्याच्यावरती आता एक धाव घेतली गेली आहे. सरफराजनं स्वतः सांगितलं, स्पोर्ट्समॅनशिप दाखवली की हो बॅटर आऊट नव्हता पहिल्या धाबा करता, कारण त्याचा हात लागला होता. आणि त्याच्यानंतर दुसरी धाव घेत असताना बॅटर आऊट झाले. रयान एकच धाव मिळणार. एका धावाने धावफलक 52-53 धाबांचा आव्हान या मॅचमध्ये सेट झालंय. 24 बॉलमध्ये उमर स्ट्रायकरला 53 धाबांची गरज. 24 चेंडू 53 धाबा या मॅचमध्ये बनतील का? या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 53 धाबा बनतील का? पाऊस कोसळतोय. आता बॉलला गती देखील मिळणार आहे, कारण नुरुल्लाने जर हा मॅच जिंकवला तर तुफेल मजगावकर यांच्या माध्यमातून तब्बल 5,000चे कॅश प्राइज लावण्यात आले. मोठं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलंय. नुरुल्ला याच्याकरिता तुफेल मजगावकर यांच्या माध्यमातून 5,000चा पारितोषिक. नुरुल्लानं जर ही मॅच जिंकवली, 24 बॉलमध्ये 53 धाबा अक्षरशः कुठल्या गेल्या आणि बनवल्या गेल्या, तर त्यांच्याकरिता पारितोषिक. 24 बॉलमध्ये 52 धाबा बनलेत. प्रिन्सेस जैनबनं बनवलेत, संघानं बनवलेत. 53 धाबांचा अमान गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकर रेटवरती मुनीब जो जिद्दी खेळाडू आहे. अमानचा पहिला बॉल आणि त्याच्यावरती अक्षरशः जबरदस्त क्षेत्ररक्षण. सौदच्या माध्यमातून डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती धाव नाही आहे. दुसरा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा. व्हाईट बॉल झाला. धाबा मांडल्यात, खाता उघडलं गेलं. मिस्टर एक्स्ट्रानं धावसंख्या झाली ती 1 वरती. हा बॉल चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु 2 धाबाने धावफलक 3 वरती. धावफलकावरती धाबा आहेत ते 3. तुम्हाला प्रत्येक ओव्हरमध्ये 12च्या वरची सरासरी गाठायची. 13 धाबा प्रत्येक ओव्हरमध्ये बनल्या तर मॅच जिंकली जाऊ शकते. आणि बॅटिंग करणारा जो संघ आहे तो संघ मैदानामध्ये उमर स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला प्रिन्सेस जैनबने ज्यानं धावा जास्त बनवले त्या मॅचमध्ये. फुल टॉस. मुनीब थांबणार नाही आहे. मुनीब थांबायला तयार नाही. मागच्या मॅच मध्ये डावाला जिथनं समाप्ती केली होती तिथनं आता सुरुवात केली आहे. तो गरजतोय, त्याची बॅट बोलते, त्याला कोणीतरी थांबवा. आणि त्याचं नाव मुनीब आहे. धाबा मांडलेत. परत बरसलाय. टाळ्या वाजतायत मुनीब करता. 2 बॉलमध्ये 2 बिगिट पाहायला मिळाले. टॅपचे फटके, 2 चौकार त्याला सजवलेत अमानच्या विरोधात.
आता तिसरा चौकार येईल का? ओ आता पुढे आलेत आणि आता मुनीब बाद झालाय. 2 बॉल मध्ये 2 चौकार. त्याच्यानंतर यष्टीरक्षक अप्रतिम कामगिरी नबीलने केली. एष्ट्यांच्या मागे मुनीब पुढे आले. फलंदाज बाद झालाय. धावसंख्या झाली आहे ते कुंड 10 धावांवरती पहिला धक्का, पहिला ब्रेक. तर 2 चौकार मुनीबने ठोकले होते. त्याला माहित होतं गरज आहे आपल्या संघाला, परंतु तो बाद झालाय. मुनीबची गरज होती मैदानामध्ये थांबण्याची, परंतु नुरुल्ला देखील कुठं कमी नाही आहे. नुरुल्लानं देखील कॉन्फिडन्सनं बॅटिंग केली ते मॅच बनवू शकते उमर स्ट्रायकर करता. आणि प्रिन्सेस जैनब जो संघ आहे त्याने जबरदस्त धावा बनवलेत. 52 धावा बनवलेत. 53 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट झालाय. धावा झालेत ते 10. एक गडी बाद झाले. मुनीबने 2 चौकार ठोकलेत. तो माघारी परतलाय. स्टंपिंगची विकेट घेतली गेली. एष्ट्यांच्या मागे नबील ज्याची अप्रतिम कामगिरी. आणि आता थोडंसं मॅच थांबलाय. चर्चा करतायत 53 धावांचा पाठलाग बनेल का, परंतु मुनीब ज्या पद्धतीने तुटून पडला होता प्रेक्षकांची मनं त्याने जिंकली होती आणि तो बाद झाला. त्याच्यानंतर थोडासा सन्नाटा पसरला मैदानामध्ये. तौकीर पावसकर मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकावरती. तिसऱ्या क्रमांकाचं महत्त्व फार जास्त आहे. तुम्ही टेनिस बॉल खेळा, तुम्ही रबर बॉल खेळा, अंडरमचा खेळ खेळा, तिसऱ्या क्रमांकावरती जेव्हा पाठवलं जातं, जेव्हा पहिला फलंदाज बाद झाला त्याच्यानंतर तुम्हाला जबाबदारी घ्यायची असते, तेव्हा तुम्हाला मैदानामध्ये पाठवलं जातं. आणि तेव्हा आता उमर स्ट्रायकरकडनं तौकीर पावसकर. हा बॉल चांगला आहे. खोळातला बॉल ऑन साईडला फक्त दिशा दिली. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुझेलनं चेंडूला पकडलाय. डॉट बॉल. धावा झाले ते कोण. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 10 धावा, 1 गडी बाद झाला. बॅटिंग करणारा संघ उमर स्ट्रायकर. 18 बॉल 43. 18 बॉलमध्ये 43 धावांची गरज या मॅचमध्ये उमर स्ट्रायकर संघाला. अडचणी वाढल्यात. तुमच्या स्क्रीनवरती आता चर्चा करताना जो संघ पाहायला मिळतोय तो प्रिन्सेस जैनब. यासिर शिरगावकर यांच्या माध्यमातून उमर स्ट्रायकर हा संघ विजय झाला तर 400 रुपयाचा पारितोषिक आहे. हा बॉल चांगला आहे. सईद गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल डॉट नुरुल्लाच्या विरोधात. नुरुल्ला स्ट्राईक रेटवरती. धावा झाले 10. दुसरं षटक 53 धावांचा पाठलाग. हा बॉल खोलातला बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. बॉक्स टाईपच्या रूपात नुरुल्ला बाद झालाय. त्याला माहीत आहे तो बाद झालाय. त्याच्या चेहऱ्यावरचं रहस्य त्याला सांगून गेला की हो मी बाद झालोय. त्याला बाहेर परतावं लागेल. धक्का क्रमांक 2. 10 वरती 2. फटका फसला होता. आतमधला बॉल होता. त्याच्यावरती बिगिट करण्याचा प्रयत्न आणि तो बाद झाला. 10 धावा 2 गडी बाद. सईद अप्रतिम गोलंदाजी करतोय. 2 बॉलमध्ये 1 विकेट. एकही धाव दिली नाही आहे. न्यू बॅटर सलमान. व्हाईट बॉलचं इशारा. धावा वाढलेत. धावा झालेत 11. पुढचा बॉल सईद. एकूण 53 धावांचा पाठलाग या मॅचमध्ये करायचं. सईद राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल देखील ऑफ स्टंपच्या बाहेर गेला. व्हाईट बॉलचा इशारा. मिस्टर एक्स्ट्रा. हा बॉल पंचाचा इशारा. व्हाईट +1. मागे यष्टीरक्षक नबीलनं चूक केली. 2 धावांनी धावफलक आता वाढलाय. टीमची टोटल एकूण धावफलकावरती धावा आपण बघितलं तर 14 धावा. सलमान मैदानामध्ये आले. सईद कुठेतरी दडपण पाहायला मिळाला. 14 झालेत. ओ हा बॉल थोडासा आतमध्ये बनवून घेतलाय. स्वतः त्या ठिकाणी बॅकफुटवर गेले ते. आतमध्ये येणारा बॉल फक्त दिशा दिली. एक सिंगलनं धावा झालेत 15. तुम्हाला बनवायचे 53. दुसरं षटक चालू आहे. मॅचमध्ये थोडेसे कुठेतरी कमबॅक करावं लागेल. सलमान खूप प्रयत्न करतायत परंतु प्रयत्नाला यश येत नाहीये. बॅटला कट घेतले. एक सिंगलनं धावा झालेत ते कोण 16 वरती. 16 ऑन बोर्ड. 2 फलंदाज बाद झालेत. पहिला धक्का मुनीब. दुसरा धक्का जो दिला गेला तो नुरुल्ला. आता सलमान आणि तोकीर. हा बॉलवरती काय निर्णय असेल. पंचांचा इशारा. मला वाटते नो बॉल चालाय. धावा मारतील. सन्मान्य आदरणीय स्पर्धेला पाहण्याकरता अजून एक मान्यवरांचं आगमन देखील झालेलं आहे.
अजिमजी होडेकर साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती असं नसतं बा. 17 धाबा. हा बॉल चांगला आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आणि एक धाव तर रोखू शकत नाही. एक धाव पूर्ण केली आहे धावून आणि एका धावाने धावफलक 18 वरती. 2 गडी बाद 18 धाबा तुम्हाला बनवायचे 53 म्हणजे अजूनही 35 धाबांची गरज आहे. सईद गोलंदाजी मार्कवरती आहे. वैयक्तिक पहिल्या निसंघाकडे दुसरं षटक तो हाताळतोय. प्रिन्सेस जैनब या संघाच्या माध्यमातून स्ट्रायकर एंडला तौकीर पावसकर. हा बॉल देखील ऑन साईडला खेळायचा. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल झालेत. एकच धाव मिळेल. षटक समाप्त होईल. 2 षटकांचा केस संपला आणि 2 षटकामध्ये 19 धाबा धावफलकावरती. अजूनही 12 बॉल 34 धाबांची गरज आहे. उमर स्ट्रायकर या संघाला विजय निश्चित करण्याकरता 12 बॉलमध्ये 34 बनतील का? 12 बॉलमध्ये अनेक वेळा 34 धाबा बनताना आपण पाहिले, परंतु क्रिकेट आहे आणि याच्यामध्ये बनतील का या मैदानामध्ये ते पाहणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार. ऑन साईडला खूप चांगला फटका. हातानं नाही तर पायानं रोखलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजल्या सईद करता. स्वतःला झोकून दिले सईदनं. आतमध्ये बॉलला थांबवलंय. गोलंदाजी करण्याकरता नबील आलेत. नबीलच्या विरोधात बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला. मोठा फटका खेळायचा होता आणि त्याच्यामध्ये बाद झालाय सलमान. 19 वरती 3. तिसरा धक्का 19 धाबांवरती. अब्दुल रहमान मैदानामध्ये आले. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि आता मात्र बॅटर आउट झालेत अब्दुल रहमान. सॅक्रिफाईस विकेट असेल. चौथा धक्का आणि एक स्टारकास्ट खेळाडू देखील येत आहेत. त्यांची चर्चा आपण करत राहणार आहोत. या हरणईचं नाव आणि निश्चित दापोली तालुक्याचं नाव साता समुद्र पार नेण्याचा प्रयत्न आता या खेळाडूचा राहिला आहे. त्याची देखील आपण चर्चा करू. त्याचं आगमन या ठिकाणी झालं आहे. अरमान पलनाईक त्यानं खूप लांबचा प्रवास केला आहे. नबील गोलंदाजी मार्कवर. हो, खूप चांगली लाईन. टप्पा चांगला आहे. दरम्यान 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाबा आहेत एकूण 20 धाबा. 33 धाबांची गरज आहे. 6 बॉल 33 धाबा. सामनाचा हातात सुटताना पाहायला मिळतोय. उमर स्ट्रायकर, प्रिन्सेस जैनब त्यांचं प्रदर्शन पहिले चांगला नव्हता. आता त्यांची जी कामगिरी राहिली आहे प्रिन्सेस जैनबची, अमान असेल, सईद असेल, नबील असतील, अक्षरशः तुटून पडले ते खेळाडू. धाबा मांडलेत. हा बॉलवरती देखील आपण बघितलं तर नो बॉलचा इशारा. 2 धाबा मिळणार आहेत. तर धाबा झाले ते एकूण 24 वरती. म्हणजे अजूनही 29 धाबांची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 29 धाबा तुम्हाला बनवायचे आहेत या मॅचमध्ये. तौकीर पावसकर मॅचमध्ये हिरो बनेल का? पलटवार होईल का? एखादा चमत्कार झाला तर ही स्पर्धा आठवणीतच राहील आणि त्याकरता प्रयत्न कोण करतोय? तौकीर पावसकर. दुसऱ्या बाजूला गोलंदाज अमान. अमान पहिला बॉल चांगला फेकला. दुसऱ्या बॉलवरती नो बॉल आलाय आणि त्याच्यावरती 1 धाव म्हणजे टोटल 2 धाबा मिळाले. 29 धाबांची गरज. 5 बॉलचा केस शिल्लक आहे. अमान राऊंड द विकेट. तौकीर पावसकर ऑन स्ट्राईक. फुल टॉस चेंडू आहे. एक्स्ट्रा कव्हरला भेदलाय. आता पंचांचा इशारा पंचांनी नो बॉलचा इशारा देखील दिलाय. 5 चेंडू 26 धाबांची गरज आहे. या बॉलवरती बॅटनी बॉलचा संपर्क झाला नाही आहे. मागे यष्टीरक्षकाने जाऊन दिलाय. 1 धाव मिळेल. 25 धाबांची गरज आहे. धावफलकावरती धाबा आहेत ते एकूण 28. पावलांचा वापर केलाय. खराब क्षेत्ररक्षण अय्यांच्या माध्यमातून हाता काढणं निघून गेलाय. ते बघत राहिले आणि फक्त अय्यांना काय केलं तर रिॲक्शन दिला या बॉलवरती. तुम्हाला रिॲक्शन नाही, ॲक्शन द्यायचं आहे. ॲक्शन करावं लागेल. नवीन बॅटर मैदानामध्ये. आता जवळपास हा मॅच विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय. शेवटचा बॉल आणि अशा पद्धतीने हा मॅच प्रिन्सेस जैनबनं मोठ्या फरकानं, मोठ्या धाबानं या मॅचमध्ये विजय निश्चित केलाय. प्रिन्सेस जैनब कॉंग्रॅच्युलेशन. प्रिन्सेस जैनब कॉंग्रॅच्युलेशन. अप्रतिम कामगिरी.